त्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद, महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेचा घेणार समाचार। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मंगळवारी मुंबईत जनाक्रोश मोर्चा। मंगळवारी जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान काढणार मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। यवतमाळमधून गेल्या 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची चर्चा। व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांकडून मानवी तस्करीचे आरोप। मुंदो अशोक खरातला 5व्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी। 23 एप्रिलपर्यंत खरातची पोलीस कोठडीत रवानगी। मी शंकराचा अवतार असल्याचं सांगत भोंदू खरातचे महिलेवरती लैंगिक अत्याचार। 5व्या गुन्ह्यासंदर्भातील युक्तिवादानंतर धक्कादायक माहिती समोर। बाहेर वाच्यता केल्यास मुलांना साप चावेल अशी दिली धमकी। परतवाडा प्रकरणात आरोपींच्या 3 मोबाईलमधला डिलीट केलेला डेटा रिकव्हर। आर्थिक गैरव्यवहार आणि ब्लॅकमेलिंग झालं का याचा तपास। आणखीन आरोपींची नावं समोर येणार। अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणावरून वडेट्टीवार आणि नवनीत राणांमध्ये शाब्दिक युद्ध। नवनीत राणा विश्वल्ली वडेट्टीवारांची टीका, तर चिल्लर नेते म्हणत राणांचा पलटवार। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। महिला आयोगाचं पथक कंपनीत दाखल। घटनास्थळाची पथकाकडून पाहणी। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, तर सांगलीतही अवकाळी पावसामुळे पिकाचं आणि फळबागांचं मोठं नुकसान। दिवसभराच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। आजच्या दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया। यवतमाळच्या राळेगावमधून 34 मुली बेपत्ता झाल्याचा आरोप झाल्यामुळे खळबळ उडालेली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या संदर्भात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मझहर कुरेशीला ताब्यात घेतलेला असून अधिकची चौकशी सुरू आहे। खरं तर संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं, पण पोलिसांनी सोडून दिल्यानंतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना पुन्हा एकदा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। त्याचं घडलं असं की यवतमाळमधील एक तरुणी आणि तिच्या मित्राची फोनवरील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली। त्यामध्ये कशा पद्धतीने मानवी तस्करी केली जाते यावरती चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा राळेगावमधील मझहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आलाय आणि आदिवासी कुटुंबांना पैशाचं आमिष देऊन मुलींची लग्न लावून दिली जात होती असं सुद्धा आरोप केला जातोय। सगळ्यात आधी आपण ऐकूया की या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय। शिवमामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठं कुठच्या आपल्याच गावातला आहे। हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा। ते कल्याणी हत्या करते वाटतं ते काम। हो। सोडला का? नाही, बाबा मला आपल्याच गावात दिसते घरापाशी। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी, हा हा। तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा, तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून, कल्याणी आत्या निघाली होती ना। मझहर कुरेशी? हो, त्यानंच दिलं। हो का? मग खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मझहर कुरेशी? नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा। हम्म। चौकच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त 3 हा। रॉकेट आहे यांचं। बाप रे, तुला काय माहिती नाही या कामात। बाप रे।
आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे सांगूच नको. मेन मेन कोण आहे मग समजायचं? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे. आता आपण बघूया भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी काय आरोप केलेत. त्याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आलाय. तर या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलंय की मझहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसाय करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे. पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत. मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत. बंगलोरचे आहेत, ग्वालियरचे आहेत, मध्य प्रदेश आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत. त्या सर्वांचा शोध घ्यावा, यांचे अकाउंट चेक करावे, यांचे मोबाईल चेक करावे, यांच्या घराच्या झडती घ्यावा असं व्हावं. माझी पोलीस प्रशासनाला विनंती की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा. ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली. त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील काही पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत. याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या. एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत. यांच्या अलग आहेत. मात्र हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे. आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे. दरम्यान राळेगाव मुली बेपत्ता प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी मझहर कुरेशीच्या घरावरती नगरपंचायतीने हातोडा चालवलाय. वलीदादा बादशाह परिसरात मझहरचं अनधिकृत घर होतं आणि या संदर्भात नगरपंचायतीने नोटीस बजावलेली होती. अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीने जेसीबीच्या माध्यमातून अनधिकृत बांधकाम पाडलंय. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय. मुकेश अंबानी यांच्यासोबत संपूर्ण अंबानी कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी सिद्धिविनायकाच्या चरणी आज ते लीन झाले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या निमित्तानं सहकुटुंब दर्शन बाप्पाचं त्यांनी घेतलंय. हे आपण दृश्य पाहतोय. आजचे दृश्य आहेत अक्षय तृतीयेचा. आज महत्वाचा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त आणि त्या निमित्तानं नवसाला पावणारा मुंबईतला बाप्पा अशी ओळख असणाऱ्या सिद्धिविनायकाच्या चरणी हे अंबानी कुटुंब लीन झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी सहकुटुंब सपत्नीक अनंत अंबानी सुद्धा सोबत होते. पुढच्या पिढीला घेऊन सुद्धा हे अंबानी कुटुंब या बाप्पाच्या चरणी लीन झालं. बाप्पाकडे साकडं मागितलं आणि उद्योग भरभराटीला जावं असंही मागणं त्यांनी यावेळी मागितलं. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक भाविक उपस्थित होते आणि त्याच वेळी मंदिरामध्ये असलेल्या सगळ्या भाविकांनी इथं एकत्र फोटोही काढल्याचं पाहायला मिळतंय. अगदी बाप्पाच्या समोरच बाप्पाची ओटी भरून बाप्पाची प्रतिमा हातात घेऊन जी बाप्पा चरणी त्यांनी वाहिली आहे त्यासोबत हा फोटो त्यांनी घेतला. अगदी सहकुटुंब, अगदी कुटुंबातल्या बालगोपाळांसह हे दर्शन त्यांनी एकत्र घेतल्याचं पाहायला मिळतंय. प्रभादेवीला दादर जवळचं हे सिद्धिविनायक मंदिर आहे. सुप्रसिद्ध मंदिर आहे. नवसाला पावणारा हा बाप्पा आहे आणि या बाप्पाचं अंबानी कुटुंबियांनी दर्शन घेतलं. अक्षय तृतीयेच्या महत्वाच्या प्रथम मुहूर्तावर हे दर्शन झाल्याचं पाहायला मिळतंय. अगदी मनोभावे त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि बाप्पाच्या चरणी ते लीन झाल्याचं पाहायला मिळालं. आपली मुलगी, मुलगा आणि नातवंड सोबतच पत्नी या सगळ्यांसहित अंबानींनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. बाप्पाला मनोभावे वंदन केलेलं आहे. आपल्या कामना व्यक्त केलेल्या आहेत आणि यावेळी तिथल्या भक्तिमय वातावरणामध्ये सर्व कुटुंबीय दंग झाल्याचंही पाहायला मिळत आहे. मनोभावे पूजा अर्चा केली आणि त्यानंतर बाप्पाचा प्रसाद घेऊन त्यांनी प्रस्थान केलं.